नमस्कार। आज मी तुम्हाला कधीच न बनवलेला, नाही कधी खाल्ला असाल असा मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार नाश्ता बनवून दाखवणार आहे, जो की बनवायला इतका सोपा व चविष्ट आहे की एकदा बनवलात तर इडली सोडून नेहमी हेच बनवावंसं वाटेल। तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर बारीक किंवा मोठा तुमच्याकडे जो कोणता रवा असेल तो 1 कप मिक्सरच्या भांड्यात घेऊन, सोबतच जास्त आंबट नसेल तर अर्धा कप दही, जर दही आंबट असेल तर पाव कप वापरा, आणि 2 हिरव्या मिरच्या व तसेच अर्धा इंच आलं टाकायचं। आता अर्धा कप पाणी टाकून याला वाटूया। तर या ठिकाणी 1.25 कप रव्यासाठी टोटल 1 कप पाणी व अर्धा कप दही वापरून असं मीडियम पातळसर वाटून घ्यायचं। आणि हो, इथं आपण 1 कप रव्याचं वाटून बॅटर बनवलं आहे। तर आता यात न वाटता पाव कप बारीक रवा टाकूया। यामुळे होतं काय, तर आपला नाश्ता दाणेदार बनतो। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर वाटूनच बॅटर बनवलात तरी चालेल, पण असं रवा मिसळल्यानंतर रवा भिजण्यासाठी 10 मिनिट याला सोडून देऊ। 10 मिनिटानंतर पहा, आपला रवा छान सेट झाला आहे। आता आपल्याला यात टाकायचं आहे काही भाज्या, म्हणजेच की बारीक चिरलेली 1 शिमला मिरची, बारीक चिरलेला 1 लहान कांदा व सोबतच बारीक चिरलेलं 1 लहान टमाटर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून चवीपुरतं मीठ टाकूया। आता शेवटी 1 चमचा तेल टाकायचं आणि टाकलेल्या सर्व जिन्नसांना व्यवस्थित मिसळून मिश्रण बनवूया। हे पहा, आपलं मिश्रण तयार झालं आहे। आता शेवटी म्हणजेच की लगेच नाश्ता बनवायचा असेल तर अर्धा लहान चमचा इनो किंवा खायचा सोडा टाकून परत यांना व्यवस्थित मिसळून घ्यायचं। हा, जर तुम्ही सोडा वापरत असाल तर 2 चिमूट इतकंच वापरा। तुम्ही पाहू शकता नाश्ता बनवण्यासाठी आपलं मिश्रण परफेक्ट बनलं आहे। तर इकडे मी अगोदरच गॅसवर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यात स्टँड पण ठेवून घेतला आहे। आता यात अशा प्रकारची प्लेट ठेवायची जेणेकरून त्यात ग्लास समांतर बसतील। मी अशा मोठ्या फुलपात्रांना तेल लावून घेतलंय, तुम्ही याऐवजी ग्लास वापरलात तरी चालेल। आता आपल्याला बनवलेलं मिश्रण यात टाकून घ्यायचं आहे। तर मिश्रण जास्त न भरता ग्लासच्या 60% येईल इतपत भरायचं। असं मिश्रण भरल्यानंतर याला झाकून मीडियम फ्लेमवर 12 ते 15 मिनिटं वाफवून घेऊया। 15 मिनिटानंतर पहा, हे किती मस्त फुगलेत। आता हे आतून शिजलेत का ते चेक करूया। पहा, टूथपिक क्लीन निघाली, म्हणजेच की हे मस्त शिजले। तर हे काढून थंड झाल्यानंतर याला मी ग्लासमधून काढून दाखवते। असं एखाद्या टोकदार सुरीने किंवा तुमच्याकडे असेल तशा सुरीने याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि यानंतर ग्लास उलटा करून वरून थोडंसं टॅप केल्याबरोबर हे पटकन निघालं तर समजायचं की आपला नाश्ता मस्त शिजलाय। पहा, आपला नाश्ता छान शिजलाय। हा असाच कट करून कोणत्याही चटणीसोबत खाल्लात तरी भारीच लागतो। पण याला आणखीन जास्त चटपटीत बनवायचा असेल तर ही स्टेप जरूर करा। त्यासाठी 1 चमचा तेल पॅनमध्ये चांगलं गरम करून यात अर्धा लहान चमचा मोहरी, अर्धा लहान चमचा जिरं आणि 1 चमचा तीळ हे छान तडतडले की यात थोडंसं लाल तिखट आणि अर्धा चमचा सांबार मसाला किंवा तुम्ही आवडीनुसार पावभाजी मसाला वापरू शकता। आता गॅस मंद करून यात अगदी थोडं पाणी टाकू, यामुळे मसाले तेलात करपत नाहीत आणि याशिवाय यांची कोटिंग नाश्त्यावर छान होते। आता आपला नाश्ता यात ठेवून त्यांना व्यवस्थित मसाल्यांमध्ये भाजून घेऊया। यानंतर शेवटी यात थोडी कोथिंबीर टाकू आणि असं फिरवत भाजून घेऊया। पहा, आपला नाश्ता मस्त भाजलाय। आता याला काढून हव्या त्या आकारात चिरून घ्यायचं। तर अशा मस्त खमंग नाश्त्यासोबत चटणी हवीच असं काही नाही, चटणीशिवाय सुद्धा हा खायला भारी रुचकर लागतो। मग असा हलका फुलका जाळीदार लुसलुशीत आणि अगदी सोपा नाश्ता एकदा बनवलात ना, मग पहा सर्वांना इतका आवडेल की ते सारखं सारखं बनवण्याचा आग्रह करतील। तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका।